नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन यामध्ये ऑनलाइन सर्वप्रथम रजिस्ट्रेशन कशा प्रकारे तुम्ही करू शकता याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर या ठिकाणी कशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता त्याचा देखील व्हिडिओ बनवला आहे। ते देखील तुम्ही जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले असतील तर लॉग इन करून सहजरित्या तुम्ही ते व्हिडिओ पाहून देखील तुम्ही कोणत्याही पोस्टसाठी जे आहे अर्ज करू शकता। सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन और रजिस्टर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या पेजवरती तुम्ही नवीन आहात तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर नाव यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला असे काही डिटेल्स दाखवतील जे की न्यू कॅन्डिडेट साठी। तर तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम पर्सनल डिटेल्स आणि तुम्हाला लॉग इन करण्यासाठी जे काही पासवर्ड तुम्ही सेट करणार आहात ते पासवर्ड सेट करायचे। त्यानंतर ॲडिशनल मध्ये तुम्हाला कॅन्डिडेट नॅशनॅलिटी, ॲड्रेस आणि एज्युकेशन किती झाला आहे आणि डिक्लेरेशन अशा पद्धतीने तुम्हाला 4 स्टेप मध्ये जे आहे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू वरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी डू यू हॅव ॲन आधार कार्ड तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचे दोन वेळेस आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन जे काही असतील ते ॲक्सेप्ट करायचे तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला सेंड ओटीपी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ते ओटीपी टाकून तुम्हाला या ठिकाणी जे आहे व्हेरीफाय करून घ्यायचे तुमचं आधार कार्ड। त्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट नेम जे की विद्यार्थ्यांचं जे काही म्हणजे उमेदवार जे काही असतील म्हणजे एसएससी साठी जे काही विद्यार्थी त्यांचं या ठिकाणी ॲज पर 10वीच्या मार्कशीट वरती जे नाव असेल त्या मार्कशीट प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी नाव टाकून घ्यायचंय जे की इथं टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी टाकायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला श्री, श्रीमती असले काही या ठिकाणी तुम्हाला टाकायचं नाही। 10वीच्या मार्कशीट वरती जे नाव असेल ते नाव या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण टाकायचं आहे। त्यानंतर डू यू एव्हर चेंज नेम जर तुम्ही नाव बदलले असतील तर या ठिकाणी यस करा आणि कोणतं नाव आता नवीन आहे म्हणजे कोणतं तुम्ही बदललात पहिलेचं नाव काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला नाव द्यायचं आहे। म्हणजे तुम्हाला नवीन नाव काय असेल तुमचं ते या ठिकाणी तुम्हाला द्यायचंय। जर तुम्ही बदल केले नसतील तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचंय आणि समोर जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जेंडर मध्ये तुमचं या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचंय। त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचंय म्हणजे तेच व्हेरिफिकेशन साठी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा विचारले जाईल। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचंय जे की या फॉर्मॅट मध्ये सर्वप्रथम डेट त्यानंतर मंथ त्यानंतर इयर। तर त्यासाठी तुम्हाला यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि इथं जे आहे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला इयर सिलेक्ट करायचंय। इयर सिलेक्ट करून तुम्हाला मंथ सिलेक्ट करायचंय, मंथ सिलेक्ट करून डेट सिलेक्ट करायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला 2 वेळेस तुमचा डेट ऑफ बर्थ टाकायचंय सेम। त्यानंतर या ठिकाणी फादर नेम मध्ये तुमच्या वडिलांचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचंय। 10वीच्या मार्कशीट वरती जे स्पेलिंग असेल त्या स्पेलिंग नुसार तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय फादर्स नेम म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचंय, त्यानंतर तुमच्या आईचं नाव टाकायचंय, त्यानंतर तुमच्या पुन्हा एकदा आईचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। तुम्ही जे काही फॉर्म भरला ते या ठिकाणी पुन्हा म्हणजे डबल तुम्हाला टाकायचं आहे व्हेरिफिकेशन साठी। तर या ठिकाणी जे 10वी आहे 10वी कोणत्या बोर्डद्वारे झाली आहे हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। आपल्या या ठिकाणी महाराष्ट्र बोर्ड असेल तर या ठिकाणी महाराष्ट्र बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन हे तुम्हाला 2 वेळेस या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचं रोल नंबर म्हणजे 10वीला तुमचं मार्कशीट वरती जे काही रोल नंबर असेल ते रोल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचंय। L0 T0 जे असतील ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय। त्यानंतर पुन्हा एकदा रोल नंबर तेच टाकायचंय। त्यानंतर बघा तुमची 10वी कधी पास झालात तुम्ही ते या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करायचं आहे जे की मार्कशीट वरती राहील त्यानुसार तुम्हाला टाकायचंय। कोणत्या वर्षी तुमची 10वी निघाली आहे ते त्यानुसार तुम्हाला इयर ऑफ पासिंग या ठिकाणी तुम्हाला टाकायचंय। त्यानंतर हायेस्ट लेवल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं जास्तीत जास्त शिक्षण कितीपर्यंत झालेलं आहे ते जास्तीत जास्त शिक्षण या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय। 10वी
12वी किंवा डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PhD जे काही असतील ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेट मोबाईल नंबर, जे मोबाईल नंबर आधारला लिंक असेल शक्यतो तेच मोबाईल नंबर वापरा. दुसरं वापरलं तरी देखील चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID द्यायची आहे, जे की ईमेल ID वरती OTP देखील येईल, जे तुमचं चालू ईमेल ID असेल ते या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करून तुम्हाला समोर जायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे. हे एवढं केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल, जे की तुम्हाला नोट करायचं आहे किंवा कॉपी करून सुद्धा ठेवू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचं आहे आणि जे पासवर्ड ईमेलला आला आहे म्हणजे युजरनेम आणि पासवर्ड आला आहे ते युजरनेम या ठिकाणी टाकायचं आहे आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचं आहे आणि कॅप्चा टाकून तुम्हाला साइन इन वरती क्लिक करायचं आहे. पासवर्ड जे आहे आपल्या ईमेलला आणि तसेच आपल्या मोबाईल क्रमांकावरती पाठवला जातो तेच या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि कॅप्चा टाकून तुम्हाला साइन इन करायचं आहे. जसं तुम्ही साइन इन करशाल, साइन इन केल्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड टाकण्याचा ऑप्शन दिला जाईल. म्हणजे ओल्ड पासवर्ड जे आता तुम्हाला ईमेल आला आहे ते ओल्ड पासवर्ड तुम्हाला टाकायचं आहे, आता जे आलेलं तेच. नवीन पासवर्ड या ठिकाणी जे तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे ते पासवर्ड या ठिकाणी टाकायचं. तुम्हाला लॉग इन करते वेळेस जे पासवर्ड तुम्हाला हवं आहे तेच पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे जे नोट दिलं आहे या नोटच्या पद्धतीनुसार तुम्हाला हे पासवर्ड सेट करायचं आहे. पासवर्ड सेट केल्यानंतर या ठिकाणी कन्फर्म पासवर्डमध्ये पुन्हा एकदा तेच पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे, म्हणजे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. सिक्युरिटी क्वेश्चन्समध्ये या ठिकाणी तुम्हाला 2 क्वेश्चन्स निवडायचे आहेत आणि त्याचे आन्सर या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी व्हॉट इज द नेम ऑफ युअर फर्स्ट स्कूल, या ठिकाणी तुमच्या शाळेचं नाव आणि या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चन्स सेकंड याच्यामधून आणखीन एक कोणतं तरी एक घ्यायचं आहे आणि इथं आन्सर द्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करशाल तुमच्यासमोर ओकेचा बटन दिला जाईल, जे की तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी बघा पुन्हा एकदा तुम्हाला साइन इन करण्यासाठी सांगताय. तर या ठिकाणी तुम्हाला आता काय करायचं आहे, आता युजरनेम तेच ठेवायचं आहे तुम्हाला, पण पासवर्ड जे तुम्ही सेट केलात ते पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. या ठिकाणी युजरनेम म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आणि या ठिकाणी जे पासवर्ड सेट केलात ते पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्या आणि या ठिकाणी कॅप्चा टाकायचं आहे आणि साइन इन वरती म्हणजे लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी थर्ड स्टेप येईल, जे की या ठिकाणी ॲडिशनल डिटेल्समध्ये या ठिकाणी तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरीमध्ये जे कोणती कॅटेगरी असेल तुमची ते कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर नॅशनॅलिटी तुम्हाला सिलेक्ट करायची या ठिकाणी. त्यानंतर विजिबल मार्क कोणते आहे का, जर नसेल तर या ठिकाणी काही म्हणजे याने टाका. जर असेल कोणते तीळ वगैरे असतील तर या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे. त्यानंतर कोणते बेंचमार्क किंवा कोणते अपंगत्व असतील तर या ठिकाणी यस करा आणि कोणत्या टाईपचं आहे हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. जर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परमनंट ॲड्रेस टाकायचं आहे, जे की ॲड्रेसमध्ये तुमचं गाव, तुमचं राज्य हे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर दोन्ही सेम असतील तर या ठिकाणी यस करा, अदरवाईज या ठिकाणी नो करून तुम्ही प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस वेगवेगळे देखील टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. हे एवढं केल्यानंतर जे लास्ट स्टेप येईल, जे की डिक्लेरेशन द्यायचं तुम्हाला, तर डिक्लेरेशनसाठी या ठिकाणी आय ॲग्री करायची आहे टर्म्स अँड कंडिशन आणि या ठिकाणी डिक्लेअर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. हे एवढं करतात तुमचं जे प्रोफाईल असेल, तुमचं जे रजिस्ट्रेशन असेल SSCमध्ये या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये जे कोणते तुमचे रजिस्ट्रेशन करायचे असेल ते कंप्लीट होईल. आता यामध्ये जर तुम्हाला कोणत्या फॉर्मसाठी जर अर्ज करायचा असेल तर ते कशा प्रकारे करू शकता त्याचा व्हिडिओ देखील डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ते पाहून देखील तुम्ही कोणत्याही पोस्टसाठी जर ॲडव्हर्टाईज जर येत असतील त्यासाठी तुम्ही इझिली अप्लाय करू शकता. रजिस्ट्रेशनमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.